नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, PSI अर्थात पोलीस सब इन्स्पेक्टर या पदाबद्दल सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. तुमच्यापैकी जर कुणाला PSI व्हायचं असेल तर PSI होण्यासाठी पात्रता काय लागते, फॉर्म कधी सुटतात, एक्झाम पद्धत कशी असते, निवड पद्धत कशी असते, कोणकोणते डॉक्युमेंट लागतात आणि साधारणतः अभ्यासक्रम परीक्षा पॅटर्न कसा असतो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळी माहिती तुम्हाला नक्कीच भेटणार आहे. आणि अजून मनात काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाकून ठेवा, त्याच्यावर माझा सेपरेट व्हिडिओ नक्कीच येणार आहे. सो बघूया आपण PSI बद्दल सगळी माहिती, पदाची माहिती, त्यांच्या जबाबदाऱ्या, फायदे काय असतात, परीक्षा पद्धती काय आहेत, महत्वाचे टप्पे 4 असणार आहे, पात्रतेमध्ये शिक्षण, वय आणि शारीरिक निकष काय असतात, नियमामध्ये नकारात्मक गुणपद्धत आणि गुणवत्ता यादी कशी लागते, आणि तुमचं ध्येय मागील कट ऑफ जर बघितला तर तुम्हाला टार्गेट सेट करणं सोपं जाणार आहे. सो तिकडे आपण जाणार आहोत, पण तत्पूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की MPSC कडे कंबाईन ग्रुप बी ची PSI, STI आणि LSU ची ऍड सुटलेली 552 ची जाहिरात आहे. 30 एप्रिल फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे. त्यासाठी तुम्हाला जर ह्या कमी कालावधीमध्ये योग्य अभ्यास करायचा असेल तर इग्नाइट अकॅडमीची बॅच चालू झालेली आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे, फ्रेश बॅच आहे, मराठी माध्यमामध्ये बॅच आहे. पूर्व आणि मुख्य एकत्रित पण आहे आणि पूर्व सेपरेट पण आहे. अपेक्षित असणारी बॅच तुम्ही घेऊ शकता. बॅचचं वैशिष्ट्य असं आहे की शिकवणारी टीम जबरदस्त आहे, युट्यूबवर अवेलेबल आहे, तुम्ही डेमो लेक्चर पण बघू शकतात. महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी ज्यांना ओळखतात अशी टीम तुमच्या समोर असणार आहे. PPT आणि PDF स्वरूपातल्या नोट्स अवेलेबल, टेस्ट सिरीज मल्टिपल लेवल आहे, टॉपिक वाईज, सब्जेक्ट वाईज फुल लाईन टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन अवेलेबल आहे, महारिव्हिजन सेशन पण अवेलेबल आहे. हे सगळं तुम्हाला बॅचमध्ये अवेलेबल आहे. कुठे जायची गरज नाही, काहीच करायची गरज नाही. लेक्चर व्यवस्थित वाचा आणि जे सांगतो ते फॉलो करा, एक्झाम क्रॅक करू शकाल तुम्ही. त्यासाठी काय करा, इग्नाइट अकॅडमीचं ॲपची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, डाउनलोड करा, हवी ती बॅच लगेच जॉईन करा. आता जाऊया आपण मुख्य मुद्द्याकडे PSI बद्दल. पण तत्पूर्वी तुम्हाला मी टीम दाखवतो. ही पूर्ण टीम तुम्हाला इथे शिकवणार आहे, कंबाईन ग्रुप बी ला आणि ग्रुप सी ला पण. ह्या टीमच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही इथे तयारी करू शकता. जाऊया मुख्य मुद्द्याकडे. बघा, PSI संदर्भात जबाबदाऱ्या काय असतात तर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कायदा आणि सुव्यवस्था राखणं, दुसरं FIR नोंदवणे आणि गुन्ह्यांचा तपास करणे, आणि तिसरं गस्त, चौकशी आणि साक्षीदाराचा तपास करणं. ह्या झाले मुख्य जबाबदाऱ्या. अशा पण अजून छोट्या मोठ्या भरपूर जबाबदाऱ्या असतात. फायदे काय असतात तर समाजात आणि उच्च प्रतिष्ठा आणि सन्मान या पदासाठी नक्कीच आहे, एक स्टेटस आहे त्या पदाचं. शासकीय सुविधा, सवलती आणि वेळेवर प्रमोशन सुद्धा तुम्हाला इथे होत असतं. स्वतंत्र कार्यक्षेत्र आणि अधिकार असतात. सो हे तुम्हाला फायदे या PSIच्या पदापासून मिळणार आहे. एक ड्रेस कोड तुमचा असणार आहे, युनिफॉर्म तुमचा असणार आहे PSIचा. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की ही जी एक्झाम आहे पोलीस उपनिरीक्षक ह्या पदासाठी, म्हणजे हे पद आहे अराजपत्रित गट 1. याला पगार जो असतो तो बघा S14चा 38,600 पासून 1,22,800, जवळपास तुम्हाला 60,000 सॅलरी ह्या पदाला मिळते. आणि तुमचं राज्यातील पोलीस दलाच्या मार्शल कोणत्याही कारणामुळे तुमची बदली होऊ शकते. सेवा आणि ज्येष्ठता आणि पात्रतेनुसार तुम्ही सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि त्यावरच्या पदावरती PIच्या पदापर्यंत, DYSPच्या पदापर्यंत पण तुम्ही जाऊ शकता. पुढचा महत्वाचा मुद्दा आहे की कोण अर्ज करू शकतं. शैक्षणिक अर्हता आणि वयोमर्यादेबद्दल बघा, कोणत्याही शाखेचा पदवीधर तुम्ही असाल तुम्ही अर्ज करू शकता. तुमचं ग्रॅज्युएशन कशात पण असू द्या, डिस्टन्स लर्निंग असेल, इग्नू असेल किंवा YCM मधून असेल तर काही प्रॉब्लेम नाही. तुमचं रडत खडत झाला असेल, फेल होत झाला असेल, एखादा 2 विषय बॅक राहून झाला असेल तरी चालतंय. तुमचं पदवी कम्प्लीट असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. दुसरा मुद्दा, पदवी परीक्षेच्या शेवटच्या वर्षाला असलेले उमेदवार पूर्व परीक्षेला फॉर्म भरू शकतात, परीक्षा देऊ पण शकतात. फक्त मुख्य परीक्षेसाठी पदवी पूर्ण असणं गरजेचं आहे. आता तुम्ही फॉर्म भरू शकता. मुख्य परीक्षा फॉर्म दिवाळीनंतर भरायचा आहे तुम्हाला. सो नक्कीच तुम्ही इथे पात्र होणार आहे. वयोमर्यादा जर बघितली तर किमान वय सगळ्यांसाठी 19 वर्ष आहे. जर ओपन कॅटेगरी असेल तर 31 आणि कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना 34 वर्षापर्यंत PSI पदासाठी फॉर्म भरता येणार आहे. शारीरिक पात्रतेमध्ये पुरुषांसाठी उंची 165 सेंटीमीटर लागते, छाती न फुगवता 79 आणि फुगून 5 सेंटीमीटर तुम्हाला वाढवता आली पाहिजे. महिलांसाठी एकच आहे, तुमची उंची 157 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे. विहित शारीरिक पात्रता नसल्यास उमेदवार नियुक्तीसाठी अपात्र ठरतो, कारण ही पात्रता शेवटी चेक केली जाते. त्यानंतर आहे महत्वाचा मुद्दा, ह्या परीक्षेसाठी शुल्क तुम्हाला आहे 394 ओपनसाठी, 294 कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी असणार आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे की या पदासाठी आरक्षण कुणाला कुणाला लागू आहे. बघा, आरक्षण उभं आरक्षण बघितलं तर SC उमेदवार आहे, ST उमेदवार आहे, त्यानंतर NT अ, ब, क आणि ड आहे, त्यानंतर OBC आहे, त्यानंतर SBC आहे, त्यानंतर SC BC साठी पण इथे आरक्षण आहे, EWS साठी पण आरक्षण आहे आणि ओपन साठी सुद्धा इथे जागा असणार आहे. समांतर आरक्षणामध्ये तुम्हाला बघा, सर्वसाधारण ज्याला आपण जनरल म्हणतो, त्यानंतर महिला आहे, खेळाडू आहे, दिव्यांग आहे, अनाथ विद्यार्थ्यांना. तर यामध्ये दिव्यांगांना फक्त PSI होता येत नाही, मात्र महिला, खेळाडू आणि अनाथ हे समांतर आरक्षण तुम्ही इथे घेऊ शकता. बाकीचे जे समांतर आरक्षण आहे त्यांना इथे जागा नसतात. त्यानंतर
परीक्षा पद्धतीत 4 महत्वाचे टप्पे, त्यामधला पहिला टप्पा तुमचा जो असणार तो आहे संयुक्त परीक्षा 100 गुणांची. नंतर इथून तुमचं सिलेक्शन होतं मुख्य परीक्षेला, ती असते 400 गुणांची. इथून तुमचं सिलेक्शन होतं शारीरिक चाचणीसाठी, ज्यासाठी मार्क आहे तुम्हाला बघा 100 गुणांची शारीरिक चाचणी आहे, जी की फक्त अर्हताकारी क्वालिफाय व्हायचंय, फक्त तुम्हाला याचे मार्क फाईन मध्ये पकडत नाही. आणि नंतर इथून तुमचं सिलेक्शन होतं बघा पुढच्या टप्प्यावर, म्हणजेच तुम्हाला मुलाखत असते 40 गुणांची. म्हणजे प्रत्येक टप्पा पुढील टप्प्यासाठी अनिवार्य आहे. म्हणजे ह्या टप्पा सोडून ह्या टप्प्याला तुम्हाला जाता येत नाही, ह्या सिक्वेन्सने जावं लागतं. मग वन बाय वन आपण बघूया. पहिले संयुक्त पूर्व परीक्षा. संयुक्त पूर्व परीक्षा जी असते ती एमसीक्यू पॅटर्न आहे, 100 प्रश्न 100 मार्कांसाठी असणार आहे. सामान्य क्षमता चाचणी दर्जा पदवी लेव्हलचा आहे. यामध्ये तुम्हाला 8 वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करायचा आहे. हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स, करंट आणि मॅथ, रिझनिंग असे टोटल 8 विषयांचा अभ्यास करतात. त्यामध्ये हिस्ट्री आणि जॉग्राफी प्रत्येकी 10 प्रश्न 10 मार्कांसाठी आहे. त्यानंतर पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स आणि करंट हे प्रत्येकी 15 प्रश्न 15 मार्कांसाठी आहे. म्हणजे 15 चौक 60 आणि 2 20 80. आणि शेवटचा गणित आणि बुद्धिमत्ता म्हणून तुम्हाला 20 प्रश्न 20 मार्कांना आहे. एका तासामध्ये सोडवायचे 100 प्रश्न. कालावधी फक्त 1 तास आहे. माध्यम तुमचं मराठी आणि इंग्लिश दोघंही असणार आहे. याला निगेटिव्ह मार्किंग पण असते, पण पुढे सांगतो मी तुम्हाला. पण तत्पूर्वी पूर्वमधून मुख्यसाठी निवड कशी केली जाते. फॉर एक्झाम्पल प्रिलिम तुम्ही एक्झाम दिली आणि तुम्हाला मेन्स द्यायची आहे. पूर्व परीक्षा फॉर्म भरला प्रत्येक विद्यार्थी मेन्स देऊ शकत नाही. पूर्वमधून मेन्सला जाण्यासाठी जेवढ्या जागा उपलब्ध आहे, उदाहरणार्थ मी जागा घेतल्या की 100 जागा PSIच्या आहे. सपोज 100 जागांसाठी मग मेन्सला किती विद्यार्थी जाणार आहे, तर मेन्सला तुम्हाला जाताना सुमारे 12 पट, सांगताना 12 पट म्हणजे जनरली 15 ते 18 पट उमेदवार मेन्सला जातात. म्हणजे 100 जर जागा असेल तर 1500 विद्यार्थी मेन्सला जाणार आहे. प्रत्येक कॅटेगरीनुसार जागा आहेत बघा. एसटीला जर 10 जागा असेल 10च्या 18 पट करा तुम्ही. एसटीला जर 20 जागा असेल त्याच्या 18 पट करा तुम्ही. असे 18 पट किंवा 15 पट विद्यार्थी हे मेन्सला जातात. लिखित स्वरूपामध्ये 12 पट उमेदवार जातात, पण सरासरी 15 ते 18 पट उमेदवार मेन्सला जातात. आता मुख्य परीक्षा जी असते ना, त्यामध्ये बघा एकूण 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 भाषेचा आहे, त्यामध्ये 200 प्रश्न असणार आहे. 1 तासामध्ये तुम्हाला सोडवायचं आहे. यामध्ये बघा मराठी 50 प्रश्न 100 मार्कांसाठी, इंग्रजी 50 प्रश्न 100 मार्कांसाठी आहे. मराठीला 12वी दर्जा आहे आणि इंग्लिशला पदवी दर्जा आहे. असे हा तुमचा पहिला पेपर असतो. एका दिवशी दोन्ही पेपर होतो बघा. दुसरा जो पेपर आहे तो सामान्य अध्ययनाचा. पूर्व परीक्षेला तुम्ही जो अभ्यास केला असतो तोच मेजर सब्जेक्ट इथे पण तुम्हाला असणार आहे. म्हणजे हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, करंट, त्यानंतर RTI, त्यानंतर मॅथ आणि रिझनिंग हे सगळे सब्जेक्ट तुम्हाला इथे पण असणार आहे. लक्षात घ्या, इथे 100 प्रश्न 200 गुणांची एक्झाम असणार आहे. याला वेळ असतो 1 तास. एका तासामध्ये 100 प्रश्न सोडवायचे 200 गुणांसाठी आहे. टोटल जर बघितलं तर 400 गुणांची मुख्य परीक्षा तुमची असणार आहे. MCQ बेस आहे आणि दोन्ही एक्झाम पूर्व आणि मुख्य परीक्षा दोघांना एक महत्वाचा निर्णय आहे, नियम आहे, तो म्हणजे नकारात्मक गुण पद्धत, ज्याला आपण म्हणतो 1/4 निगेटिव्ह मार्किंग सिस्टम. बघा 1/4 त्याला 25% म्हणतो आपण. एकापेक्षा अधिक उत्तर दिल्यास ते उत्तर चुकीचे समजले जाते. अपवाद फक्त प्रश्न अनुत्तरित सोडल्यास नकारात्मक गुणदान लागू होत नाही. मध्यंतरी नियम लागू झाला परंतु कॅन्सल केलेला आहे. सो प्रश्न नाही सोडवला तर त्याला काहीच होत नाही. एकाच 4 म्हणजे काय, 4 चुकीची उत्तर जर दिली तर 1 बरोबर उत्तराचे मार्क तुमचे रद्द केले जातात. लक्षात घ्या. त्यानंतर आहे पुढे PSI मुख्य मधून, प्रिलिम मधून तुम्ही मेन्सला गेले, मेन्स मधून तुम्हाला शारीरिक चाचणीसाठी तुमची निवड होणार आहे, फिजिकल साठी, जे की ग्राउंड तुमचं होतं. इथे बघा साधारणतः 15 पट जातात. मग मेन्स मधून शारीरिक चाचणीला साधारणतः 4 पट उमेदवार निवडले जातात. बघा 4 पट उमेदवार हे कुठे जातील, शारीरिक चाचणीला पण जातील आणि मुलाखतीला पण जातील. हे दोघं ठिकाणी जाणार आहे. फक्त शारीरिक चाचणीला तुम्हाला क्वालिफाय होणं गरजेचं आहे. ते जर क्वालिफाय झालं तर ते विद्यार्थी मुलाखतीला असतात. तेच विद्यार्थी सगळे झाले क्वालिफाईड, सगळे मुलाखतीला जाणार आहे. त्यातले काही नाही झाले तर ते मुलाखतीला जातच नाहीये. पुढची असते ती मुलाखत. शारीरिक चाचणी कशी असते तुमची, शारीरिक चाचणी केवळ अर्हतागारी क्वालिफाईंग आहे, याचे मार्ग पकडले जात नाही. 100 पैकी तुम्हाला 60 गुण मिळवणं, 60% मिळवणे अनिवार्य आहे. हे गुण अंतिम निकालात धरले जात नाही. मग टप्प्यात 3 वेळेस शारीरिक चाचणीमध्ये पुरुषांसाठी काय असतं बघा, धावणे 800 मीटर 50 गुण आहे तुम्हाला, पुलअप्स काढणे 20 गुण आहे तुम्हाला, लांब उडीसाठी 15 गुण आहे तुम्हाला, गोळा फेकसाठी तुम्हाला बघा 15 गुण आहे. गोळा हा 7.260 किलोचा असतो. महिलांसाठी धावणे 400 मीटर 50 गुण आहे, लांब उडी 30 गुण आहे, गोळाफेक 4 किलोचा 20 गुणांसाठी असतो. म्हणजे टोटल जर बघितले तुम्ही तर टोटल तुम्हाला 100 मार्क असतात. क्वालिफाय होण्यासाठी तुम्हाला 60 मार्क पुरुषांना पण आणि महिलांना पण कमीत कमी पाडावं लागतात. जास्त पडले तर त्याचा उपयोग पुढे होणार नाही. त्यांचा पुढचा मुद्दा, अंतिम निवड कशी होते. मुख्य परीक्षेतले एकूण 400, मुलाखतीचे 40 गुण अशी तुमची अंतिम निवड केली जाते. मुलाखत ही 40 मार्कांची असते, लक्षात घ्या. शारीरिक चाचणीमध्ये किमान 60% गुण मिळवणारेच उमेदवार मुलाखतीसाठी 40 गुणांसाठी पात्र ठरतात. सर्वसाधारण गुणवत्ता यादी आणि पसंती क्रमानुसार अंतिम निवड लावली जाते. म्हणजे 440 मार्कांवरती
फायनल तुमचं सिलेक्शन होतं. अशा पद्धतीने आपण थोडक्यात बघितलं PSI पदाबद्दलची माहिती. यासाठी डॉक्युमेंट तुम्हाला कॅटेगरीनुसार काय काय लागतं हे पुढच्या व्हिडिओत मी देणार आहे. त्यासाठी काय करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. MPSCच्या सगळ्या एक्झाम बद्दलची माहिती तुम्हाला हवी असेल, ऑथेंटिकेट सोर्सनी विथ प्रूफ लागत असेल, हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण इथून पुढची अपडेट तुम्हाला इथेच मिळणार आहे. आता याबद्दल बघा, पुढचा मुद्दा आहे की PSI ह्या पदासाठी शतमत पद्धत लागू आहे का? शतमत पद्धत म्हणजे काय? शतमत पद्धत म्हणजे बघा, परीक्षेमध्ये सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या उमेदवाराच्या एकूण गुणांच्या खालीलप्रमाणे किमान गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांना इथे शिफारस केली जाते शारीरिक चाचणीसाठी. बघा, म्हणजे मेन्स मधून तुम्हाला शारीरिक चाचणी अर्थात त्यानंतर मुलाखत सुद्धा, यासाठी तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्हाला इथे काय लागतंय, लागू होतंय, शतमत पद्धत लागू होते. बघा, पोलीस उपनिरीक्षक संवर्ग वगळता उर्वरित सर्व संवर्गाकरिता लेखी परीक्षेतून पात्र होण्याकरिता शतमत पद्धत लागू आहे. पोलीस उपनिरीक्षक संवर्ग वगळता सर्व संवर्गाला लेखी परीक्षेतून पात्र होण्यासाठी. आता लक्षात घ्या, पोलीस उपनिरीक्षक पदाकरिता लेखी परीक्षेमधून शारीरिक चाचणीसाठी पात्र होण्यासाठी हे नक्की आहे. बाकीच्या एक्झामला शारीरिक चाचणी नाहीच आहे, पण PSI ला आहे. STI, सब रजिस्ट्रार यांना नाहीये, पण PSI ला आहे. म्हणून PSI ला लेखी परीक्षेतून चाचणी जाण्यासाठी शतमत पद्धत लागू आहे. म्हणजे कशी लागू आहे इथे तुम्ही चेक करू शकता. मागास ओपन आहे, मागासवर्गीय सगळे आले, दिव्यांग 20 शतमत आहे, त्यानंतर खेळाडू असेल तर 20 शतमत आहे, अनाथ असेल तर 30 शतमत आहे, प्रकल्पग्रस्त 30 शतमत आहे, भूकंपग्रस्त 30 शतमत आहे, अंशकालीन 30 शतमत आहे. आता इथे फक्त ओपन, मागासवर्गीय, दिव्यांग आणि खेळाडू आणि अनाथ एवढेच इथे PSI ला चालतात. मग त्यांना कसे मार्क लागतात? 35, 30 आणि 20 शतमत. उदाहरणार्थ पहिला पेपर दिला तुम्ही मेन्सचा, जो की 200 मार्कांचा होता, आणि त्यामध्ये जो टॉपर आहे तो टॉपर आपण म्हणूया की 100 मार्कांचा आहे. काय म्हटलं मी? त्या पेपर मधला टॉपर 100 मार्कांचा आहे. मग 100च्या 35 शतमत ओपनला 35 मार्क पाहिजे, 100च्या 30 शतमत कॅटेगरीला 30 मार्क पाहिजे, 100च्या 20 शतमत खेळाडू आणि दिव्यांगांना 20 कमीत कमी मार्क पाहिजे. तर यांचा विचार हा पुढे केला जाणार आहे शारीरिक चाचणीसाठी. जर नाही पडले तर त्यांचा विचार होणार नाही. मग तुम्ही विचार करा, 200 पैकी टॉपर जर 150चा आला तर 150च्या अगेन्स्ट 15 त्रिक 45, 15 दुने 30, 45 3 48 मार्क इथे लागतील, इथे 45 मार्क लागतील, इथे 15 दुने 30 मार्क इथे लागतील. ते मार्क तुम्हाला पडले तर तुमचा विचार हा शारीरिक चाचणीसाठी केला जातो. म्हणजे याला शतमत पद्धत लागू आहे. याच्यावरती डिटेल मी व्हिडिओ घेऊ शकतो. तुम्हाला जर हे नाही समजलं तर मला कमेंटमध्ये सांगा, पुढचा व्हिडिओ डिटेल शतमत पद्धत बद्दल मी तुम्हाला सांगतो. आता तुमचं टार्गेट तुम्हाला सेट करायचं आहे 2026 साठी. हे 25 आहे माझं, पण 2026 साठी तुम्हाला टार्गेट सेट करायचं आहे. जसं की पूर्व परीक्षा जर मागचे कट ऑफ आपण बघितलंय बघा, 24चा कट ऑफ 62.50 आहे, 23चा 49.50 आहे, 22चा 52.25. हे मुख्य परीक्षा आपण नंतर बघूया. आणि 25चा कट ऑफ हा 51.25 आहे. आता कट ऑफ लागताना महत्वाचे मुद्दे काय? महत्वाचा मुद्दा पहिला मी तुम्हाला इथे सांगतो बघा. पहिला मुद्दा महत्वाचा आहे की जागा किती आहे, हे फार महत्वाचं आहे. दुसरा मुद्दा, किती विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आणि किती विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली आहे. आणि तिसरा मुद्दा, पेपर कसा होता, पेपर काठिण्य पातळी कशी होती. ह्या 3 गोष्टींवरती डिपेंड असतो हा कट ऑफ. सो ह्या 3 गोष्टी आपल्याला कळल्या तर थोडं अजून आपल्याला जवळ जाता येतं. सो आता टार्गेट जर तुम्हाला ठेवायचं असेल 2026 साठी तर 60+ टार्गेट तुम्ही ठेवायला हवं असं मला वाटतंय. याबद्दल अजून माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत देणार आहे, डिटेलमध्ये देणार आहे. पण तुमच्या मनात अजून काही ह्या पदाबद्दलचे डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. पुढचा व्हिडिओ नक्की मी घेऊन येतो. पण तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की याचे फॉर्म सुटलेले आहेत. 30 एप्रिल फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे. तयारीसाठी इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस पण अवेलेबल आहे. ह्या बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता. जॉईन करण्यासाठी ऍप डाउनलोड करून डायरेक्टली तुम्ही जॉईन करू शकता. अदरवाईज काही शंका असेल त्या नंबरला कॉल करू शकता. विशेष माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली, अजून काही डाऊट असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करून सगळ्या मित्रांना ग्रुपमध्ये शेअर नक्की करा. आणि पुढच्या अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.